चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. टीम वाऱ्याचा पाटा संघ आपण फिल्डिंग सजवून घ्या आणि सावरोली संघ आपली सलामीची जोडी लगेचच मैदानात पाठवा. हळूहळू घड्याळामध्ये 4 वाजून जात आहेत मित्रांनो आणि सामन्याला होते सुरुवात. द्वितीय फेरीची दुसरी मॅच. या अगोदरचा सामना आपण पाहिला असेल तर जिंकला उंबरमाळी संघाने. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय. त्याचबरोबर SR तानसा संघ तृतीय फेरीत प्रवेश केलाय. त्याचबरोबर आपण पाहत आहे तर या दोन संघादरम्यान जो संघ विजय होईल तो संघ तृतीय फेरीसाठी पात्र होईल. त्यानंतर 2 संघांमध्ये चिठ्ठी टाकली जाईल. टीम उंबरमाळी आणि यामधील विजयी संघ या 2 संघादरम्यान लकी ड्रॉची चिठ्ठी टाकली जाईल आणि ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ आजच्या दिवसाची क्वालिफायरची मॅच खेळेल. तर बॅटिंगचा डिसिजन त्यानंतर गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केला ती म्हणजेच समर्थ स्पोर्ट वारसपाडा संघाला 3 षटकांची लढत असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना. आणि सध्या पाहिलं तर एकीकडे लॉस्ट पाडले जात आहेत. एका बाजूने टीम पाहायला मिळते ती म्हणजेच ओमसाई उंबरमाळी आणि एका बाजूने विजयी संघ. या 2 च्या माध्यमातून लॉस्ट देखील पाडल्या जातील. ज्या टीमला बाय मिळेल तो थेट क्वालिफायचा सामना खेळेल आणि ज्या टीमला बाय मिळणार नाही तो मात्र टीम SR तानसा विरोधात खेळत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती दाखल झालीत गोलंदाज सँडी. सध्या स्टार्कर एंडवरती सचिनला तुम्ही पाहाल. नॉन स्टार्किंग एंडवरती फलंदाज भूषण तुम्ही पाहू शकाल. निश्चितपणे 3 षटकांची लढत. सामन्याला होती सुरुवात सेकंड राऊंडचा. अगदी तुम्ही सामना पाहताय. सेकंड बॉलर तयार. पहिला बॉल होता अगदी टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त वेगवान गती होती आणि एक वेगळीच हाईट निर्माण झाली होती या बॉलवरती. आणि सध्या पाहिलं तर पहिला चेंडू आलाय डॉट. पहिल्या बॉलवरती पाहिलं तर कोणत्या प्रकारची धाव इथे घेण्यात यशस्वी ठरले नाहीयेत फलंदाज सचिन. परंतु पाहिलं तर सावरोली बस संघाचं क्रिकेट असं आहे की या टीमनं अगदी कमी वर्षामध्ये एक चांगला खेळ करून दाखवलाय. यावेळेला मिस्टामिक झाले सचिन. बॅटला संपर्क. चेंडू हवेत. त्यानंतर क्षेत्ररक्षक आणि फलंदाज होईल बाद. पहिल्या बॉलवरती डॉट डिलिव्हरी. त्यानंतर पाहिलं तर दुसऱ्या बॉलवरती एक महत्वपूर्ण मोहरा टिपला गेलाय. टीम समर्थ स्पोर्ट वारसापाडा टीमचा गोलंदाज सँडी निश्चितपणे ओळख निर्माण करून असताना या मॅच मध्ये या गोलंदाजाला आपण पाहताय. एक स्वतःचा दबदबा एक स्वतःची लेंथ इथे साकारत असताना आपण या गोलंदाजाला पाहताय. आतापर्यंत कोणत्या दर्जाची धाव मात्र पाहायला मिळत नाहीये धाव फलकावरती. परंतु विकेट जरूर मिळत असताना पाहायला मिळते. सध्या पाहिलं तर नवीन फलंदाज तुम्ही स्टार्कर एंडवरती पाहताय. फलंदाज अमोल. यावेळेला पहिल्या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती चांगल्या दर्जाची प्लेसमेंट आणि सध्या मिळेल एकच धाव. एक ना टीम सावरोली बस संघाचं खातं ओपन होईल. धाव फलकावरती 1 धाव जॉईंट केली गेली आहे. 1 धाव जरूर सेट झाली धाव फलकावरती. परंतु अजून धावा टोकावा लागतील कारण समोर तुम्ही संघ पाहताय समर्थ स्पोर्ट वारसापाडा संघ. या टीमने देखील पहिल्या मॅच मध्ये पहिल्या फेरीतील मॅच मध्ये चांगला खेळ केला होता आणि सध्या या मॅच मध्ये निश्चित चांगली गोलंदाजी करतोय सँडी. हा गोलंदाज अगदी स्टंप वरती अटॅक करण्याचा मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न पाहायला मिळतोय. परंतु सध्या पाहिलं तर कुठेतरी फलंदाज पायावरती निश्चित चेंडूला घेतायत आणि सध्या हा बॉल देखील लाईट आउट. अगदी लाजवाब खेळ लाजवाब गोलंदाजी करणं ही एका गोलंदाजाचा निश्चित खेळ असतो आणि तोच खेळ तुम्हाला दाखवत असताना हा सँडी तुम्ही पाहताय. तेच तर रफ्तार चांगली फेक थोडीशी खराब. निश्चित धोक्याची ढंका मैदानाच्या आतमध्ये ठरली होती. परंतु सध्या पाहिलं तर 22च्या मदतीने एक सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल आणि सध्या 2 धावा धाव फलकावरती सेट.
एक वेगळ्याच दर्जाचा प्रेशर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सँडीने मात्र निर्माण करून ठेवलाय या ओव्हर मध्ये. एक फलंदाज बाद झाला, त्यानंतर निश्चितपणे फलंदाज अमोल एंटर झाली होती आणि सध्या अमोल देखील थोडीशी फंबलिंग फटकेबाजी मध्ये करत असताना सफल झाले. आडवा बॅटनं फटका 100 फीट केलाय, फाईन क्षेत्राला बीट करून चेंडू सीमा पार, चौकार. आणि सध्याच्या स्थितीला पाहिलं तर 6 धावा दाफलकावरती जोडल्यात. तब्बल 6 चेंडू 6 बॉल्स मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेत आणि 6 बॉल्स मध्ये पाहिलं तर 6 धावा खर्च केल्यात. महत्वपूर्ण एक विकेट मिळवलाय समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा बडा टीमच्या गोलंदाज सँडीने, परंतु अजून उर्वरित 12 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक पाहायला मिळतोय. सध्या पाहिलं तर स्ट्रायकर इंडवरती फलंदाज भूषणला तुम्ही पाल सलामीला दाखल झाली होती आणि तिथून जर पाहिलं तर आता कुठे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक मिळत असताना पाहायला मिळते आणि या स्ट्राईकचा या संधीचा फायदा उचलू शकतील का फलंदाज भूषण. आणि सध्या गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेत गोलंदाज गणेश. एक गोलंदाज सँडी गेला, त्यानंतर पाहिलं तर गणेश मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती एंटर होत असताना पाहायला मिळत आहे समर्थ स्पोर्ट वारसापाडा टीमच्या माध्यमातून. सध्या पाहिलं तर भूषणला तुम्ही स्टार्टर एंड वरती पाहताय. संध्याकाळचं सत्र निश्चित पाहायला मिळतंय. अगदी सूर्य देवता मात्र निश्चित मावळतेच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय आणि सध्या संध्याकाळच्या सत्रामध्ये ही लढत तुम्ही आम्ही सर्वजण मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतायत. यावेळेला गतीमध्ये थोडासा बदल, कॉलिंग खराब राहिलाय आणि धोक्याची घंटा मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक 2 सावरुल संघाला. फलंदाज अमोल परततील बॅक टू दी डगआउट. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेले फलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालीत. अगदी पाहिलं तर दुसरा गडी दुसरा विकेट इथे निश्चित गमावलाय सावरोली बस संघाच्या माध्यमातून, परंतु आता डाव सावरायचा प्रयत्न करावा लागेल फलंदाज भूषण आणि अनिकेतला. सध्या पाहिलं तर दाफलकावरती निश्चित 6 धावा पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका लाजवाब, बॅक टू दी बॉलर शॅडो कव्हरनं फटका लाजवाब, गॅप मोठा, चेंडू सीमा पार, चौकार. निश्चित दुसऱ्या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये एक अप्रतिम दर्जाचा फटका टोकून काढला गेला. फलंदाज भूषणच्या माध्यमातून संघ अडचणीत सापडलाय आणि अडचणीला मला सामोरे जायचं आहे. यावेळेला सलग दुसऱ्या बॉलवरती करतायत भूषण आक्रमण. चेंडू निघून चाललाय पुन्हा एकदा फाईन सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउंस चौकार. आणि सध्या पाहिलं तर या चौकाराच्या मदतीने दाफलकावरती सावरुल व संघाचा दाफलक 14 धावा दाफलकावरती जोडल्यात. निश्चितपणे या पाकफूड मध्ये गेली होती सावरुली संघ, परंतु भूषण जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत या मैदानाला मात्र निश्चित आग लावण्याचं काम झालंय मैदानाच्या आतमध्ये, कारण 2 बॅक टू बॅक चौकार आलेत आणि अजून येतील यात हरकत नाहीये. फुलर लाईनचा चेंडू मिस्टामिक स्टोक क्षेत्ररक्षक आलेत ऑन साइडला. मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण जाईल फलंदाज भूषण, बॅक टू दी डगआउट.
निश्चित फलंदाज भूषण मैदानाच्या आतमधनं माघारी जात असताना पाहायला मिळत आहेत. निश्चित तशा बाडमधनं 2 चौकार आले, परंतु तिसऱ्याचे प्रयत्न झाले होते. फटका फसला, क्षेत्ररक्षकाने झेल कॅरी केला. त्यानंतर आता सध्याच्या स्थितीला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेले. सावरुली बस संघाचे अरविंद मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. निश्चितपणे या 3 फलंदाज दगावच्या दिशेने परतलेत सावरुली बस संघाचे आणि सध्या हे 2 फलंदाज तुम्ही या खेळपट्टीवर खेळत असताना पाहायला मिळतील. अरविंद सध्या स्ट्रायकर एंडवरती आहेत. निश्चितपणे या षटकामध्ये ज्या 8 धावा खर्च केल्यात, ज्या 2 बॉल्सवरती 2 चौकार खर्च केल्यात, त्याची मात्र भरपाई करावी लागेल गोलंदाज गणेशला. ओहो, यावेळेला फटका दिया कार्पेटच्या माध्यमातून खेचला होता. पुन्हा एकदा कॉलिंग खराब, त्यानंतर पुन्हा एकदा धक्का चौथा टीम सावरुली बस संघाला. आणि सध्याच्या स्थितीला पाहिलं तर निरंजन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 4 विकेट गमावलेत. 4 विकेट निश्चितपणे गमवत असताना सावरुली बस टीमचे फलंदाज तुम्ही पाहता, परंतु सध्या निरंजन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळेला अगदी आडवा बाटना फटका खेळायचा होता आणि ज्या बॅक टू बॅक 2 झेंडूवरती 2 चौकार आले होते, त्या बॉलची मात्र भरपाई मैदानाच्या आतमध्ये केली गेली. 2 षटकं कंप्लीट झाली. 14 धावा दाफलकावरती निश्चितपणे कमबॅक केलं गेलाय या देखील ओव्हर मध्ये. चला, जास्तीत जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. वाऱ्याचा संघ कारण क्वालिफायची लढत खेळवायची, अजून 3rd राऊंडचा सामना देखील खेळवायचा आहे. 14 धावा दाफलकावरती सावरुली बस संघाच्या. निश्चितपणे पाहिले तर थोडस कमकुवत धावफलक ठरलं गेलं या सावरुली बस टीमचा, परंतु येणारी 6 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिलाय. 16 धावा जोडलात आणि या 6 चेंडूवरती कशा रीतीचा खेळ करेल ती म्हणजे सावरुली बस संघाची फलंदाजी. सध्या निरंजनला तुम्ही स्ट्रायकर एंड वरती पाहताय. सध्या पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अरविंद या फलंदाजाला पाहताय. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज पेश झालेत. निश्चित योगेश बॉलिंग मार्क वरती, योगेश बॉलिंग ट्रॅक वरती एंटर झाले. 6 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. कुठेतरी कमकुवत धाव फलक ठरलाय ते म्हणजेच सावरुली बस संघाचं, परंतु आता आक्रमण करावं लागेल आणि येणाऱ्या बॉल्स वरती काय घडेल. हा ट्रॅकर बॉल डाऊन द लेग साइड कार्पेटच्या माध्यमातून फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल कॅरी केली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि सध्याच्या स्थितीला निश्चित 3ऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये आमच्या पंचांनी केली गेली आहे आणि थोडासा डिसिजन असेल पेंडिंग. आणि 3rd अंपायरचा सिग्नल, फलंदाज होतील बाद. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती फलंदाज परतलेत माघारी. निश्चित कुठेतरी निरंजन कुठेतरी नाखुश असतील, कारण कुठेतरी वेगळ्या शैलीमध्ये बॅटिंग करायची होती, परंतु धावबाद झालीत आणि सध्या परतलेत माघारी. निश्चितपणे आणि लॉस्ट पाडले जाता इथे मुख्य मंचावरती. एक चिठ्ठी असेल ओमसा उंबरवाडी संघाची आणि एक चिठ्ठी असेल विजयी संघ. ज्या टीमला बाय मिळेल तो संघ मात्र थेट क्वालिफायच्या सामन्यामध्ये खेळत असताना पाहायला मिळेल.
निश्चित मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला लाजवाब फटका केसलाय, चौकार दाखल झालाय आणि सध्या 19 धावा दाफलकावरती जोडलात. आणि कॅमेरामॅन थोडासा संपर्क साधायचा कारण लॉस्ट पाडले जात आहेत. एक चिठी टीम ओमसा उंबरमाळी संघाची असेल, एक चिठी असेल जो मैदानाच्या आतमध्ये सामना रंगत असताना आपण पाहताय विजयी संघ. या दोन टीमच्या माध्यमातून लॉस्ट पाडले जात आहेत. ज्या टीमला बाय मिळेल तो संघ थेट क्वालिफायच्या सामन्यामध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या धावांसाठी मोठा संघर्ष करते सावरुली व संघ. आणि सध्या बाय मिळाली आहे टीम ओमसाई उंबरमाळी संघाला आणि विजया संघाविरोधात खेळत असताना पाहायला मिळेल SR तानसा संघ. 21 धावांवरती दाफलक जोडलंय सावरुली टीमनं. यावर लाखोड टप्प्याचा बॉल स्टेप आउट झाला होता. कार्पेटच्या माध्यमातून पंच केला, एक सिंगल जज केली, दुसरीचा प्रयत्न धोक्याची घंटा ठरेल का? फेक थोडीशी लेट झाली आणि सध्याच्या स्थितीला 2 धावा मिळतील टीम सावरुली संघाला. निश्चितपणे पहिला डाव रसायचा आहे सावरुली टीम्सला. बॅटिंग करत असताना आतापर्यंत 23 जरूर जोडल्यात. अजून देखील पाहिलं तर दोन चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक पाहायला मिळते. उर्वरित या डावातील शेवटचे 2 बॉल्स मैदानाच्या आतमध्ये शिल्लक पाहायला मिळत आहे. जिंकणार आहे तो मात्र थेट SR तानसा संघाविरोधात खेळत असताना पाहायला मिळेल. यावर अगदी अप्रतिम दर्जाचा चेंडू होता. गती चांगली होती, लेन चांगली होती, दिशा चांगली होती आणि सध्या शेतीला आलाय डॉट बॉल. निश्चित नेताव चेंडू जी सांगता या बॉल वरती पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त उर्वरित एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिलाय. सध्या या बॉल वरती 1-2 धाव जरी आली तरी सुद्धा निश्चित चांगल्या धावा होतील. यावेळेला फुल टॉस बॉल फटका जरूर फसला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, एक सिंगल मिळेल आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर एकाच धावेवरती समाधान मानलं गेलंय आणि या नो चेंडू चेक केला जाईल अशी पंचांनी निश्चित सिग्नल पोहोचवलाय. आणि यास फेअर डिलिव्हरी नो बॉल नाहीये कारण हा चेंडू अगदी फ्लाइट लाईन चालला होता. एक सिंगल ऍड केली गेली दाफलगावरती आणि सावरुली टीमनं तब्बल बनवल्यात 24 आणि येणारी 18 बॉल्स आणि 25 धावांची गरज विजयासाठी असेल समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा संघाला. धन्यवाद, थँक्यू सो मच प्रकाशजी भला सर, ज्यांचा आवाज मित्रांनो आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आणि अलीकडच्या काळामध्ये आपण मैदानावरती दुमदुमताना ऐकतोय. चला स्पीडअप करा, अजूनही 2 मॅच आपल्याला कव्हर करायच्या आहेत. दोनही संघांना अगदी नम्र सूचना आहे. आयोजन कमिटीच्या वतीनं ही विनंती करण्यात येते. 18 चेंडू आणि 25 धावांचा आव्हान. वाऱ्याचा पाडा संघ मैदानावरती. वाऱ्याच्या पाडा संघाचे 2 आघाडीचे फलंदाज, बिनीची जोडी, 2 हुकमाचे एक्के मैदानावरती. एका बाजूने योगेश दोरे आणि दुसऱ्या बाजूने संतोष, ही सलामीची जोडी सज्ज होतीये. तर गोलंदाजी मार्क वरती सावरुली ब संघाच्या वतीनं गोलंदाज तैनात केला जातोय. षटक क्रमांक 1 ची जबाबदारी घेऊन युवा गोलंदाज अमोल गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू 25 धावांची आवश्यकता. योगेश दोरे स्ट्राइक एंड वरती. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती फुलटोस होता. चूक केली, या चुकीला माफी नाही. नो +6 हा नशिबाचा सत्ता. चौकार आहे मित्रांनो. पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा चौकार. 4+1 पंजा येतोय. पहिल्या चेंडूवरती नो बॉल आणि त्याच्यावरती आलेल्या या 5 धावा. मित्रांनो अगोदरच आपल्या खात्यामध्ये धावा कमी आहेत. धावा वाचवायच्या असतील तर अशा पद्धतीचा खर्च वाचवावा लागेल. ज्या वेळेस आपल्या खात्यावरती कमी पैसे असतात त्यावेळेला अशा प्रकारचे अवांतरचे जे खर्च आपण करत असतो
ते खर्च वाचवायचे असतात ज्या वेळेला आपल्याकडे वेळ कमी असतो आणि निश्चितच त्या वेळेला आपल्याला वेळ वाचवणं गरजेचं असतं. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू अतिशय दर्जेदार यॉर्कर पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरती अमोलच्या माध्यमातून टाकलेला हा चेंडू कमबॅक नो बॉल होता. त्यानंतरचा हा फ्रीट आणि फ्रीटचा चेंडू येतो डॉट. पहिल्या चेंडूवरती 5 धावा आल्या. 25 धावांपर्यंत पोहोचायचं. योगेश दोरे स्ट्राईक एंड वरती. स्टायलिश बॅट्समन, चारही बाजूला खेळण्याची कला अवगत असलेला खेळाडू. यावेळेस आपण पाहिलं असेल तर डॉट येतोय. अमोलचं झालंय कमबॅक. राईट अमोर द विकेटनं पुन्हा एकदा. यावेळेस सुपला मारण्याचा प्रयत्न होतोय. बॅट आणि चेंडू मध्ये व्यवस्थित संपर्क होत नाही. सिंगल पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत. मानस आहे मात्र धाडस करत नाही. लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय आणि या दरम्यान जर आपण पाहाल तर जरूर एकेरी धावेचं योगदान धावफलकाला येईल. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं जाऊन पोहोचलं ते 6 या आकड्यावरती. 6 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. 6 धावा धावफलकावरती बिनबाद 6 रन्स. अमोल गोलंदाजी मार्कवरनं. षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावर मारा करावा लागेल. सौरवली बसंग यावेळेस गती परिवर्तन. विकेटच्या मागे चांगलं बॅकअप. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर चेंडूला अडवतोय आणि ज्यावेळेस चेंडू मागे जात होता त्यावेळेस यष्ट्यांचा वेध घेतलाय मित्रांनो. जबरदस्त ट्विस्ट मैदानात. माघारी परतावं लागेल. पहिला हादरा वाऱ्याचा पाडा टीमला. जरूर जरूर मित्रांनो, आदिवासी वादळ घोंगावलंच पाहिजे. भूमिपुत्र आवाज आहे, तणांलाच पाहिजे. आदिवासी बंधूंसाठी सातत्यानं आज आपण पाहत असाल सर्व लाडक्या क्रीडा रसिकांसाठी आणि आदिवासी खेळाडूंसाठी ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहत आहे. सन्माननीय या गावचे लाडके नागरिक सरपंच साहेब विजयजी काळचेडा सर, त्याचबरोबर कैलासजी बेंगाल साहेब आणि संपूर्ण वाऱ्याचा दोऱ्याचा पाडा ग्रामस्थांची ही भूषणाबळ आपण पाहत आहे. आपल्या सर्व आदिवासी मित्रांसाठी ही मोठी स्पर्धा, मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा यावेळेस आपण सादर होताना पाहायला मिळते. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातला शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. 25 धावांचं आव्हान. सलामीची जोडी फुटली. इन ॲट नंबर 3 नवीन फलंदाज मैदानावरती बॅटिंग करताना आपण पाहू शकाल. सँडी येतोय. सँडीच्या बॅटमधनं फसलेला फटका. झेल टिपण्याची संधी. संधीचं सोनं. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. दुसरा हादरा. अजून एक फलंदाज माघारी परततोय. सावरोली संघाला मिळालेले हे सुयश आपण पाहू शकाल. सावरोलीचा संघ मित्रांनो झुंजण्यासाठी ओळखला जातो. या अगोदरची मॅच आपण पाहिली असेल. एका चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना ठोकलेला षटकार. आणि या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहत असाल पहिल्या चेंडूवरती नशिबाच्या 5 धावा आल्या. त्यानंतर केलेलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. सावरोली ब संघाचा धुरंधर गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती कमबॅक करतोय. गोलंदाज अमोलच्या माध्यमातून सलगचे 2 गडी टिपले जात आहेत. राईट अमोर द विकेट ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉल. यावेळेस बॅटची एज मागच्या बाजूला चेंडू अडवलाय, फेकलाय. सिंगल धाव पूर्ण होईल का? थोडीशी धावा धाव धावा धाव धावा धाव. मैदानाच्या आतमध्ये भाग, मिल्खा भाग. दुसरी धाव पूर्ण करताना मात्र इथं दमछाक होईल. माघारी परतावं लागेल. फलंदाज होतोय बाद. धावाच्या स्वरूपात लागलेला हा तिसरा हादरा. पहिले षटक मार्गस्थ आहे. षटक क्रमांक पहिलं. 5 चेंडूंचा खेळ पाहायला मिळाला. यामध्ये भरपूर संमिश्र खेळ आपण पाहत आहे. पोहोचायचे 25 धावांपर्यंत मित्रांनो.
मात्र या 25 धावांसाठी आम्ही तुम्हाला झुंजवणार, या 25 धावांसाठी तुम्हाला आम्ही खेळवणार, या 25 धावांसाठी तुम्हाला संघर्ष करण्यास भाग पाडणार. मैदानावरती अमोल सांगतोय संघर्ष करण्यासाठी आम्ही सुद्धा तयार आहोत. देखे जरा किसमे कितना है दम. दम पाहायचा आहे, ताकद लावावी लागेल दोनही संघांना. अमोल गोलंदाजी करतोय राईट अमोर द विकेटनं. यावेळेस पुन्हा एकदा खोलव्या टप्प्याचा चेंडू सरळ जातो विकेट किपरच्या हातात. डॉट. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. गडी बाद होत आहे 3. धावफलकावर आहे 7 धावा. 7 ऑन द बोर्ड. 12 चेंडू 18 धावा विजय मिळवला जाईल का? क्रिकेटच्या मैदानावरती कुठलीही धावा गॅरंटी देणारे नसतात मित्रांनो. कुठलीही धावसंख्या कधीही विजयाची गॅरंटी देत नाही. स्पर्धा आपण पाहताय ओमसाई चषक 2023. सन्माननीय आमचे दीपकजी पारधी सर आणि संपूर्ण आदिवासी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या वाहिनीच्या माध्यमातून संपूर्ण सोहळा कव्हर केला जातोय. जगभर या सोहळ्याला पाहिलं जातं. सर्व लाडके व्ह्यूअर्स आम्हाला जे जोडले गेले संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं दोऱ्याचा पाडा ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. रमलेली मॅच, गुंतलेला सामना, 12 चेंडू 18 ची गरज. चला मित्रांनो, वेळ खर्च करू नका. सूर्यदेवता हळूहळू आपल्या घराला जात असताना पाहायला मिळेल. शेवटच्या अंतिम टप्प्यातील काही क्षण आपल्या हातामध्ये आहेत आणि लख प्रकाशात आजचा दिवस आपल्याला संपन्न करायचा आहे. सावरोली बुई मित्रांनो, आपण वेळेची काळजी घ्या. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. धावफलकावर आहे 7 धावा. योगेश दोरे वाऱ्याच्या पाडा संघाचा निश्चितच धुरंधर खेळाडू, जो योद्धा आहे आणि त्याच्या खांद्यावरती असेल या संपूर्ण सामन्याची जबाबदारी. 12 चेंडू 18 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती दुसरं अस्त्र काढलं जातंय. सावरोली बी संघाच्या वतीनं गोलंदाज तयार. आधीचा हा पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचं तुटलेलं नातं आपण पाहू शकाल. डॉट. सातत्यानं आपण पाहताय जबरदस्त गोलंदाजी होतीये. पहिल्या चेंडूवरती 5 धावा आल्या होत्या मित्रांनो. त्यानंतर धावांचा दुष्काळ मैदानावरती पडतोय. सामना फिरायला वेळ लागत नाही मित्रांनो. क्रिकेटचा हा खेळ आहे. दिवा नाही, वाद बदलते. स्वप्न नाही, रात्र बदलते. वेळ बदलो ना बदलो मित्रांनो, नशीब मात्र नक्की बदलते. या मैदानावरती आपल्याला वेळ बदलताना पाहायची. नशीब बदलताना कुणाचे पाहायला मिळतील? गोलंदाज तयार राईट आर्म ओव्हर. यावेळेस योगेश दोरे क्लास आपला दाखवतोय. बॅटमधनं चेंडू चाललाय वेगानं. सीमारेषेच्या दिशेनं 2 फिल्डर करतील पाठलाग. त्यांच्या आबाक्याच्या बाहेर फरार. हा दमदार चौकार. धावा धावफलकावरती. चला स्पीडअप करा. लगेचच आपण टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. चौकार येतो योगेशच्या बॅटमधनं. 4 धावा धावफलकाला ऍड केल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचलं ते 11 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. धावफलकावरती 11 धावा. जबरदस्त बॅटिंग करत असताना योगेश दोरे मैदानावरती आहे मित्रांनो. जोपर्यंत योगेश मैदानावरती तोपर्यंत सामना कुठल्या बाजूला जाईल हे सांगणं कठीण. 11 धावा धावफलकावर. 11 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा धावफलकावरती. आधी गोलंदाजी करतो युवा गोलंदाज. खांद्यावर जबाबदारी. समोरून एक धुरंधर फलंदाज. मोठं बॅटल मैदानावर. यावेळेस सुपला काढतोय. फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू. ट्रॅबल सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो. इथं मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. वाऱ्याचा पाडा टीम साठी लागलेला हा अजून एक हादरा. फलंदाज माघारी. धावबाद. हेच मैदानावरती सांगत असताना फलंदाज नक्कीच आपण पाहताय स्ट्रायकिंग एंड वरती मान अभिमान सन्मान. वाऱ्याचा पाडा संघाची रणधुरंधर रणमशीन मैदानावरती योगेश दोरे आणि त्याच्यासाठी केलेली सॅक्रिफाईस ही विकेट आपण पाहू शकाल मित्रांनो. छत्रपती शिवरायांसाठी मावळे सांगायचे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. इथं जगवलंय पोशिंद्याला. योगेश दोरेला सामना करायचा आहे. मॅच जिंकून द्यायची. स्ट्राइक एंड वरती तयार. उजव्या हाताचा फलंदाज.
रणधुंजार यावेळेस हा चेंडू मित्रांनो बीट केलंय. गोलंदाजाने मेहनत केली, मेहनतीवरती पाणी फिरतंय. विकेट किपर बीट, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. नशिबाची साथ, चौकार. मित्रांनो नशीब बदलत असतं. या अगोदर आपण पाहिलं असेल तर डॉट येत होते, चांगले चेंडू पडत होते. आता मात्र बॅटला न लागता मिळताय 4 धावा आणि नशिबाची साथ योगेश आणि वाऱ्याचा पाडा संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. धावफलक पुढे सरकलं जाऊन पोहोचलं ते 16 आकड्यावरती. 16 ऑन द बोर्ड. गोलंदाजाला कमबॅक करायचंय. चांगली गोलंदाजी राहिली, चांगली गोलंदाजी राहिली. अद्यापपर्यंत आपण पाहताय चूक टप्प्यावरती मारा अपील करतायत. चेंडू येतो डॉट. या अगोदरचा चेंडू सुद्धा डॉट यायला हवा होता, मात्र मित्रांनो हरकत नाही. हातातलं जातं, नशिबातलं जाणार नाही. जबरदस्त गोलंदाजी, गुड कमबॅक. गोलंदाजी मार्कवर आधीनं टाकलेला हा डॉट धावफलकावरती आहे. 16 धावा, पोहोचायचं आहे 25 पर्यंत. अजूनही 9 धावांची आवश्यकता. या षटकातील चेंडू शिल्लक आहेत सिंगल. एकंदरीत 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता विजयासाठी. क्रिकेटची मॅच मित्रांनो, मी मगाशीच म्हटलं, कुठलीही धावसंख्या विजयाची गॅरंटी देत नसते. या मैदानावरची विजयाची गॅरंटी कुणाला मिळेल, विजयाची विजय माला कोणाच्या गळ्यात पडेल, यासाठी थोडाशी वेळ वाट पाहावी लागेल. पेशन्स ठेवा. यावेळेस योगेश आहे मित्रांनो, योगेश ऑन फायर. सोनार की एक लोहार की. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, छक्का. स्कोर इज लेवल. एका धावेची आवश्यकता विजयासाठी. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 3 धावांची आवश्यकता मित्रांनो, माफ करा. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. सामन्यातील हवा काढणारा हा षटकार येतोय. बॅटर योगेशच्या बॅटमध्ये आलेल्या 6 धावा आणि खऱ्या अर्थानं मॅच मध्ये रंगतता यावेळेस पाहायला मिळते. 6 चेंडू 3 धावा, 7 चेंडू 9चं समीकरण होतं. योगेश जोपर्यंत मैदानात होता आहे तोपर्यंत मात्र वाऱ्याचा पाडा संघाच्या आशा पल्लवित असतात. हे पुन्हा एकदा त्यानं मैदानावरती सिद्ध केलंय. योगेश दोरे खऱ्या अर्थानं मैदानावरती आपल्या नावाची छाप पाडण्यास भाग पाडतोय. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानावरती येतो. यावेळेस स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. सुनील पहिला चेंडू फेस करेल आपल्या इनिंगचा. गोलंदाजी मार्कवरनं येतोय. गोलंदाज भूषण. चला मित्रांनो वेळ घालवू नका, वेळेची काळजी घ्या. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. SR तानसा टीमचा कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. SR तानसा टीम आपण लगेचच सज्ज राहायचंय आणि विजयी संघ अशी मॅच असेल. यावेळेस हा सुद्धा ऑफसाईडला शपलवून खेळलेला फटका चांगला आहे. प्रॉपर पॉवरफुल धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा विजयी चौकार.